नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अष्टरच्या फुलांची लागवड कशी करायची, त्यांना खतं काय काय द्यायची, ती मोठी झाल्यावर त्यांना फुलं आल्यावर त्यांची तोडणी कशी करायची, त्याचबरोबर त्यांची खरेदी विक्री कुठं करायची, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकऱ्यांना शेती करताना किती अडचणी येतात, किती कष्ट घ्यावे लागतात एक पीक उभं करण्यासाठी, या सर्व गोष्टी सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. फुलं लावताना किती खर्च होतो आणि त्याच्यातून किती उत्पन्न निघते हे सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. चला तर मित्रांनो, घेऊया अष्टरच्या फुलांच्या शेतीची माहिती. आपण व्हिडिओमध्ये जी फुलं पाहतोय ती फुलं अष्टरची फुलं आहेत आणि या फुलांमध्ये लाल, पांढरा आणि निळा अशा 3 कलरमध्ये ही फुलं असतात. या फुलांसाठी जे रोप लागतं सुरुवातीला, तर आपण ही जी फुलं पाहतो या फुलांमध्येच आपण बी तयार करण्यासाठी सुद्धा काही झाडे ठेवलेली असतात, जी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण या फुलांना तोडत नाही. आणि ती न तोडल्यामुळं ती फुलं आपण सुरुवातीपासूनच धरून ठेवलेली असतात. त्या फुलांचं आपण बी तयार करतो आणि हे बी नंतर एकत्र करून एका वाफेमध्ये टाकतो. त्या वाफेमध्ये या फुलांचं रोप तयार होतं आणि रोप तयार झाल्याच्या नंतर आपण या फुलांची लागवड सरी पद्धत किंवा वाफा पद्धत या दोन्ही पद्धतीने या फुलांची लागवड करता येते. साधारणतः वाफेमध्ये जर फुलं लावायची म्हटलं तर साधारणतः 3 ते 4 फुटांचा वाफा तयार करून त्यामध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर सोडून आपण या फुलांची रोपं लावू शकतोय. आणि वाफा पद्धतीने म्हटलं तर साधारणतः 2 फुटाची सरी असते आपली. तर आपण सुरुवातीला सरी पाडून घेतली शेतामध्ये, तर एका आड एक सरी सोडून आपण 15 किंवा 20 सेंटीमीटर अंतर सोडून या फुलांची लागवड करू शकतोय. आपल्याला जर फुलांचं मार्केट जवळ असेल आणि फुलांची विक्री वगैरे चांगली होत असेल तर या फुलांची शेती करण्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. तुम्ही सुद्धा या फुलांची शेती करू शकताय. ही फुलं लागवड केल्यानंतर सुरुवातीला आपण यांना फक्त युरिया दिला होता आणि ज्या वेळेस फुलांना कळे आले त्यावेळेस आपण यांना 10-26-26 हे खत वापरलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण या फुलांना कुठलंच खत वापरलेलं नाही आहे. आणि या फुलांना कमी पाण्यामध्ये जास्त पीक येतं. आता आपण हे पाहूया फुलांची तोडणी कशी करायची. आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आम्ही कशा प्रकारे या फुलांची तोडणी करतोय. फुलांची तोडणी साधारणतः सकाळी एक 6:30 ते 8:30-9 पर्यंत आपण या फुलांची तोडणी करू शकतोय. बोटांच्या साहाय्याने आपण या फुलांचे दांडे तोडून एकत्र करतो या फुलांना सुरुवातीला हातामध्ये. आणि हातामध्ये फुलं जास्त झाली की आपण त्यांना पाटीमध्ये ठेवतोय. आपण पाहू शकाल व्हिडिओमध्ये की हातामध्ये फुलं आपल्या जास्त झाली होती, ती फुलं आपण पाटीमध्ये ठेवतो. पाटीमध्ये ठेवताना ही फुलं एकदम व्यवस्थित अशी आपल्याला ठेवायची आहेत, जेणेकरून ते इकडं तिकडं पडणार नाही किंवा आपण डोक्यावरून ज्यावेळेस पाटी घेऊन जातो त्यावेळेस ही फुलं ढासळणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पूर्ण भरलेली आहे आणि यामध्ये फुलं कशा प्रकारे दिसतात हे आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये. आपलं घर हे शेतापासून लांब असल्यामुळं ही फुलं पाटीमध्ये मोकळी नेणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपण त्यांना कापडाच्या साहाय्याने ह्या पाट्या व्यवस्थित बांधून घेतो. आपण पाहू शकाल व्हिडिओमध्ये की आपण या पाट्या कशा प्रकारे बांधल्यात. आणि ही फुलं आपण शेतातून उचलून रस्त्याच्या कडेला घेऊन जातो जिथं आपण गाडी लावलेली आहे आणि तिथून मग ही फुलं आपण घरी घेऊन येतोय.
मित्रांनो, दुपारच्या वेळेस ऊन हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि आपण फुलांची विक्री ही दुसऱ्या दिवशी करणार आहोत. त्यामुळं आपण ज्यावेळेस ही फुलं घरी घेऊन येतो त्यावेळेस या फुलांवर आपण सुरुवातीला घरी आणल्यावर सर्वात प्रथम पाणी मारतो आपण. पाणी मारल्याच्यामुळं थोडी फुलं फ्रेश राहतात. नंतर वेळ होती ती फुलांच्या जुड्या बांधण्याची. मार्केटला नेण्या अगोदर या फुलांच्या आपल्याला जुड्या बांधाव्या लागतात. त्यासाठी आपण 10 ते 12 फुलांची एक जुडी बांधतो. जुड्या बांधण्यासाठी आपण बारदान किंवा धागा किंवा सुतळे असेल इत्यादी गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण या फुलांच्या जुड्या बांधू शकतोय. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच पुढे की आपण या फुलांच्या जुड्या कशा प्रकारे बांधतोय. आणि जुड्या बांधण्यासाठी आमच्या घरातील सर्व मेंबर मदत करतात किंवा काम करतात असंही आपण म्हणू शकाल. फुलांचं काम हे मित्रांनो खूप किचकट काम असतंय. ज्यांना सवय असते तीच लोक हे काम करू शकतात. एखाद्या नवीन माणसाने म्हटलं की मी फुलांची शेती करतोय, पण फुलांची शेती करण्यासाठी त्यामध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात. सकाळी 6 वाजता जे काम सुरुवात होते ते दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत त्या कामाची प्रोसेस चालू राहते. फुलं तोडण्यापासून तर त्यांच्या जुड्या बांधायच्या, नंतर संध्याकाळी परत ती एकत्र करून ठेवायची, सकाळी मार्केटला घेऊन जायची आणि त्यांची विक्री करायची. या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे या फुलांच्या शेतीमध्ये खूप मेहनत असते. पण ज्यांना या कामाची सवय असते त्यांना या कामाचं काहीच वाटत नाही आहे. यानंतर आपण जुड्या बांधून झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस पुन्हा आपण 20-20 फुलांचा गठ्ठे तयार करून ठेवतो. पिंपरी चिंचवडच्या मार्केटचं माप असं आहे की 4 जुड्यांचं माप हे 100चं माप धरलं जाते तिथं. तर असं आपण 500-500 फुलांचे गट करून ठेवतोय. फुलं ठेवण्या अगोदर आपण त्यांना पाण्यात भिजवून परत आपण संध्याकाळच्या वेळेस पुन्हा एकदा आपण त्यांना पाण्यात भिजवून ठेवतो, जेणेकरून ती सकाळी फ्रेश एकदम टवटवीत अशी फुलं दिसतील म्हणून. तर अशा प्रकारे हे काम करतोय आपण. तर मित्रांनो, ही फुलं सकाळी लवकर आपण मार्केटला घेऊन जातोय. तर मार्केटला नेण्या अगोदर ते एका गाठोड्यामध्ये आपण बांधतो आणि ते गाठोडं आपण गाडीवर बांधून ही फुलं मार्केटला घेऊन जातोय. मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत आणि मी निघालोय आता पिंपरी चिंचवड येथं मार्केटला. आणि उद्या आजचा गुढीपाडव्याचा बाजार असल्यामुळे बघूया आपल्याला काय रेट मिळतो या फुलांना. तर चला जाऊया आता मार्केटला. काल संध्याकाळी जोराचा पाऊस झाला होता आणि या पावसामुळे आज वातावरण एकदम थंड आहे. मित्रांनो, सकाळच्या थंड हवेमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्ही कधी ही मजा घेतली नसेल तर एकदा ट्राय करून बघा की सकाळची जी थंड हवा असते यामध्ये किती मजा वाटते आपल्याला फिरायला. तर चला आता भेटू डायरेक्ट आपण मार्केटमध्ये. उत्तम उत्तम उत्तम
पिंपरी चिंचवड येथे या फुलांचं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची फुले मिळतील आणि या मार्केटमध्येच आपल्या फुलांची विक्री होते. तर आपण पाहू शकाल की आधीचा आपल्याला मिळालेला बाजारभाव आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा भाव यामध्ये किती फरक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही फुलांची शेती आपण करतोय.